जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आदिशक्ती मुक्ताबाई की जय सद्गुरु जोग महाराज की जय गुरुवर्य मोतीराम बाबा की जय बोलो रे भाई सब संतन की जय देवापै मागत हेची देवापै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा हो का भलते आती जन्म हो का भलते आती परी न चुको हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमळापती नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा विठ्ठल 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 योग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नामना पांडुरंगा करू प्रथम नामना पांडुरंगा करू प्रथम नामना पांडुरंगा करू प्रथम नामना दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावन्य जियोदरार्थावतारं कलाकांक तेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशबाधापनुदार्य दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा 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 या दयाळा करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा तुमचा अनुभव लागलो तुमचा राजरी तुमचा अनुभव लागलो झाला चराचरी तुमचा अनुभव लागलो तुमचा अनुभव ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना 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 लाना सब परिवार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं तारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो का कुळती तुझ लागे आपुल्या बाळाशी दर्यात हाती न करी फजिती जनामध्ये ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोली बोबडिया बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल देवा पै मागत हेच देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा प्रस्तुत भगवंत चरणारविंदी त्याचप्रमाणे सद्गुरू चरणारविंदी आजची ही कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्याच्या हेतूने आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग पंढरपूर निवासी परमनामधारक संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा मागणी प्रकरणातील अतिशय गोड व उत्कृष्ट असा चिंतनीय अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी पिता वर्ग अपार वृद्ध बालगोपाल मित्रमंडळ तरुण मित्रमंडळ उपस्थित सर्व ज्ञानीजन मुनीजन आपण सर्वजण या धर्ममंडपामध्ये किम कारणम आपण सर्वजण या धर्ममंडपामध्ये कशा निमित्ताने उपस्थित झालेले आहात हे आपण सर्वांना ज्ञातच आहे. तरी सुद्धा वक्त्याचे प्रधान कर्तव्य समजून अल्पसा परिहार करून देणे आवश्यक आहे. म्हणून थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेल्या आपल्या या पुण्यवान नगरीमध्ये भगवंताच्या कृपाछत्राखाली साधू संतांच्या आशीर्वादाने
तसेच परिसरातील सर्व संत महंत ज्येष्ठ कीर्तनकार प्रवचनकार यांच्या शुभ प्रेरणेने आणि उपस्थित सर्व गायक वादक मंडळी पंच व समस्त ग्रामस्थांच्या थक प्रयत्नाने चालत असणारा हा श्री अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह वर्ष 25वे मागील 25 वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आणि या सप्ताह परंपरेनुसार आजचा हा 7वा दिवस आणि आजच्या या 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ आणि विशेष करून सौ जनाबाई मोतीराम बागुल यांच्या दिव्यमानाने आजची ही कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटेवर आली हे मी माझे परम भाग्य समजते. कारण तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही परी माझ्या दैवा पार नाही तुका म्हणे परी माझ्या दैवा पार नाही परी माझ्या दैवा पार नाही तुका म्हणे परी माझ्या दैवा पार नाही परी माझ्या दैवा पार नाही परी माझ्या दैवा पार नाही. आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित असलेले माझे सहकलाकार बंधू आज या ठिकाणी मला साथ संगत करणारे गायनासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण प्रल्हाद महाराज त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण नानाभाऊ महाराज असतील तसेच हरिभक्तीपरायण फकीरा महाराज असतील हरिभक्तीपरायण सज्जन महाराज या ठिकाणी असतील त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी असतील व या ठिकाणी यांना साथ संगत करणारे मृदुंगाचे या ठिकाणी साथ करणारे मृदुंगाला साथ करणारे असणारे मृदुंगाचार्य मृदुंग सम्राट म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले हरिभक्तीपरायण शरद महाराज मेहेरगाव शरद महाराज मेहेरगाव हे या ठिकाणी मृदुंगाचार्य म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तसेच या दोघांना साथ संगत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेली सर्व ग्रामस्थ भजनी मंडळ प्रत्येकाचं नाव काही मला या ठिकाणी माहीत नाही. नेहरगाव भजनी मंडळ कावटी भजनी मंडळ या सर्वांनी या ठिकाणी माझ्या कीर्तनासाठी विशेष या ठिकाणी उपस्थिती दिली. त्याचप्रमाणे माझ्या आजच्या या कीर्तनासाठी उपस्थित असलेली ज्यांची नावं या ठिकाणी घेतली आहे परंतु ज्यांचे नाव या ठिकाणी घ्यायचे राहून गेले असतील अशी उपस्थित असणारी या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी त्याचप्रमाणे आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता हार्मोनियम वादक म्हणून आपले बाबांचं नाव काय अरे वा हरिभक्तीपरायण मोतीराम बाबा हे मोतीराम बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे विनेकरी बाबा म्हणून हरिभक्तीपरायण लोटन महाराज नवलाने या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व या ठिकाणी असणारी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी वेळ कमी असल्यामुळे प्रत्येकाचं नाव काही या ठिकाणी घेत नाही. या सर्व संतांनी या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी माझ्या कीर्तनासाठी या ठिकाणी उपस्थिती दिली त्याबद्दल त्यांचे देखील या ठिकाणी आभार. त्याचप्रमाणे आज मी या ठिकाणी जे तुम्हाला ज्ञानार्जन करत आहे जे ज्ञान संपादन या ठिकाणी करणार आहे ते माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करणारे आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा सद्गुरू साऊंड नवलानेवाले असलेले हे साऊंड सिस्टीमवाले दादा ते देखील या ठिकाणी त्यांचे देखील या ठिकाणी आभार. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे यूट्यूबवाले दादांचं नाव काय भैया महाराज यूट्यूब चॅनलचं नाव काय मोराणे भैया महाराज परित फोटो डिजिटल चॅनल या यूट्यूब चॅनलतर्फे आज या ठिकाणी आपलं जे कीर्तन या ठिकाणी सादर होणार आहे हे सर्व भारतभर या ठिकाणी प्रसारित करण्याचं काम आपले यूट्यूब चॅनलवाले दादा या ठिकाणी करत आहे. ते आजच्या माझ्या या कीर्तनासाठी त्यांनी उपस्थिती दिली त्यांच्याबद्दल या ठिकाणी त्यांचं देखील या ठिकाणी आभार. त्याचप्रमाणे तुम्ही म्हणाल महाराज सर्वांची नावं घेतली पण आमची काही नावं घेतली नाही. सर्वांची नावं घेऊन घेतली परंतु आमची काही नावं घेतली नाही. तर बघा बाबा असं काही होणार नाही. बघा तुम्हीच या ठिकाणी आले नसते तर माझं इथं कीर्तन करून काही फायदा झाला नसता. बाकीचे किती उपस्थित आले असते तरी इथं कीर्तन झालं असतं का तुम्ही आल्याशिवाय नाही ना. म्हणून सर्वात महत्त्वाची उपस्थिती कोणाची आहे तर तुमची त्या ठिकाणी आहे. अगदी दूरवरून तुम्ही या ठिकाणी आले आहात. तुमचा अमूल्य असा वेळ खर्च करून
या ठिकाणी तुम्ही माझ्या कीर्तनासाठी उपस्थिती दिली त्याबद्दल तुमचे देखील या ठिकाणी मनापासून एकदा आभार मानते आणि आजच्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल सांगायचं म्हणजे असं की आजची जे सर्वात विशेष उपस्थिती म्हणजे आमचे सासरे बुवा श्री हरिभक्तीपरायण कृष्णाजी महाराज चाळीसगावकर. आज आमचं परम भाग्य समजावं की आज त्यांनी माझ्या कीर्तनासाठी या ठिकाणी उपस्थिती दिली. उद्याचं कीर्तन त्यांचंच आहे, परंतु आज त्यांनी माझ्या कीर्तनासाठी उपस्थिती दिली त्याबद्दल त्यांचं देखील या ठिकाणी आभार मानते. त्याचप्रमाणे या ठिकाणी संपूर्ण 8 दिवसाचे कीर्तनाचे यजमान असणारे श्री ज्ञानेश्वर मोतीराम बागुल यांचे देखील या ठिकाणी आभार मानते. त्याचप्रमाणे लाइटिंग यजमान असलेले लीलाधर वेडू सूर्यवंशी आणि महाप्रसाद आणि दहीहंडीचे यजमान असलेले आनंदा सीताराम बागुल यांचे देखील या ठिकाणी सर्वांच्या या ठिकाणी आभार. सर्वांच्या चरणी एकदा पुनश्च या ठिकाणी विनम्र अभिवादन करते आणि आजच्या कीर्तनाकडे वळते. विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, आदिशक्ती मुक्ताबाई की, बोला रे बाई सब संतन की. ही जी कीर्तन रूपी सेवा आहे ही 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आज माझ्या वाटेवर आलेली आहे. बघा बाबाओ, हा जो अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह या ठिकाणी चालू आहे मागील 7 दिवसापासून चालत आहे आणि या 6 दिवसापासून आजचा 7वा दिवस आहे ना, मागील 6 दिवसापासून ही कीर्तन अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि 6 दिवसापासून चालत असलेला हा सप्ताह आणि या 6 दिवसामध्ये तुम्ही जी काही थोडी बहुत सेवा या ठिकाणी केलेली असेल त्या सेवेचा मोबदला म्हणून आजच्या दिवशी म्हणजे आजच्या 7व्या दिवशी आपल्याला देवाकडे काहीतरी मागण्याचा हक्क प्राप्त होत असतो आणि म्हणून आजच्या दिवशी आपल्याला देवाकडे काहीतरी मागायचं असतं म्हणून आजच्या कीर्तनरूपी सेवेकरिता मागणीपर अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. या अभंगामध्ये संत नामदेव महाराज या ठिकाणी देवाकडे मागणी मागताय. काय मागताय? मागणी त्या ठिकाणी मागताय. परंतु बघा बाबाओ, मागणी मागताना सुद्धा मागणी मागणाऱ्याकडे तसा अधिकार असावा लागतो. या जगामध्ये कुठलीही गोष्ट करायची असेल तर त्या गोष्टीसाठी काय असावा लागतो? आपल्याजवळ अधिकार त्या ठिकाणी असावा लागतो. आणि म्हणून या अभंगामध्ये देणारा कोण आहे? भगवान परमात्मा आहे, परंतु मागणारे कोण आहेत? संत नामदेव महाराज आहेत. इथे मागणी जर मागायची म्हटली बाबा तर मागणी मागणाऱ्याचाही अधिकार असावा आणि मागणी पूर्ण करणाऱ्याचा सुद्धा तितकाच अधिकार असावा. या ठिकाणी मागणी मागणारे कोण आहेत? संत नामदेव महाराज त्या ठिकाणी आहेत. कोण होते बरं बाबा हे संत नामदेव महाराज? सांगा बरं, कोण होते? आजच्या कीर्तनाला बालकलाकार मंडळी फार दिसते. सांगा बरं बाबा, तुम्ही उद्याची तरुण पिढी आहात, उद्याचं भविष्य तुम्ही आहात. तुम्ही सांगा या ठिकाणी की नामदेव महाराज कोण होते? काय रे बाळा, कितीला जातो तू? 6वी. उभं राहा. कोण होते संत नामदेव महाराज? शिंपी तर होते रे, पण नामदेव महाराजांचा अधिकार काय होता हे माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे? नाही? शाळेत शिकवलं नाही का? मग शाळेत काही खिचडी खायला जातं का नुसते? त्यात तुमची चूक नाही बाबा हो. तुम्हाला कोणी त्याबद्दल ज्ञान दिलंच नाही, त्याबद्दल तुम्हाला मी बोलणार नाही. परंतु हे कर्तव्य आईवडिलांचं आहे माता माऊल्यावर. वडिलांचं जाऊ द्या, वडील तर दिवसभर त्या ठिकाणी बाहेर कष्ट करण्यामध्ये त्या ठिकाणी व्यस्त असतात, परंतु माता माऊल्यावर हे उद्याचं भविष्य तुम्हाला घडवायचं आहे बरं का. त्यामुळे विशेष लक्ष द्या. संत नामदेव महाराज कोण होते? संत नामदेव महाराजांचा अधिकार काय होता हा अधिकार समजण्यासाठी त्यांच्या जीवनातला एक दृष्टांत तुम्हाला या ठिकाणी सांगते बाबा. आता नीट लक्ष देऊन ऐका बरं का. तुमच्या आईने नाही सांगितलं तरी चालेल, पण आज मी तुम्हाला या ठिकाणी त्यांचा अधिकार काय होता हे तुम्हाला सांगते. एक छोटासा दृष्टांत त्या ठिकाणी आहे बाबा. संत नामदेव महाराज बघा, संत नामदेव महाराजांच्या घरचा एक नियम होता बाबा, नित्यनेम त्या ठिकाणी होता. संत नामदेव महाराजांच्या घरी जे अन्न शिजायचं ते अन्न
अगोदर भगवान परमात्म्याला नैवेद्य म्हणून दाखवायचं आणि मग त्यानंतर घरातल्या सर्वांनी ते अन्न ग्रहण करायचं असा नियम नामदेव महाराजांच्या घरचा होता. परंतु तो नैवेद्य दाखवण्याचं काम कोण करत असायचं? तर नामदेव महाराजांचे वडील म्हणजे दामा शेट्टी. कोण होते दामा शेट्टी? कोणाचे? हां, नामदेव महाराजांचे वडील असलेले दामा शेट्टी. या दामा शेट्टींकडे त्या देवाला नैवेद्य दाखवण्याचं काम दामा शेट्टी त्या ठिकाणी करत असायचे. पण एकदा काय झालं, दामा शेट्टींना काहीतरी कामानिमित्त बाहेर गावी जावं लागलं आणि दामा शेट्टी बाहेर गावी गेल्यामुळे संत नामदेव महाराजांची जी आई होती बाबा हो, कोण? गोनाई. गोनाई. कोण होती गोनाई? वा, संत नामदेव महाराजांची आई म्हणजे गोनाई माता. आणि या गोनाई मातेने काय केलं बाबा हो, त्या ठिकाणी नामदेव महाराजांच्या घरी एक काळी कपिला गाय होती. त्या काळ्या कपिला गायीने काळं वासरू त्या ठिकाणी दिलेलं होतं बाबा हो. आणि त्या काळ्या कपिला गायीचं दूध बनवून त्या ठिकाणी त्या गोनाई मातेने एका पातेल्यामध्ये एका घडव्यामध्ये त्या ठिकाणी दूध काढलं आणि त्या दुधामध्ये कांदा लसूण मिरची टाकून त्या ठिकाणी दूध तयार केलं. असंच करतात का? असंच करतात ना दूध तयार? नाही, मग कसं करतात? कसं करतात? कांदा लसूण टाकून करतात ना? नाही, मग कसं करतात? काजू बदाम किशमिश असं टाकून करतात ना? काजू बदाम टाकत नाही तुमच्याकडे दुधात? टाकतात ना? सांगण्यास बघा बाबा, मला असं वाटलं तुमच्याकडे वेगळ्या काहीतरी पद्धत असेल म्हणून त्या ठिकाणी म्हटलं. परंतु नामदेव महाराजांच्या घरची सुद्धा तीच पद्धत होती. काजू बदाम किशमिश वगैरे टाकून त्या ठिकाणी नामदेव महाराजांची जी आई होती गोनाई माता, त्या गोनाई मातेने काय केलं, छान प्रकारे त्या ठिकाणी दूध तयार केलं. ते एका घडव्यामध्ये त्या ठिकाणी काढलं आणि तो घडवा घेऊन नामदेव महाराजांकडे आली. आणि नामदेव महाराजांकडे आल्यानंतर गोनाई माता नामदेव महाराजांना म्हणू लागली, म्हणे नाम्या, अरे आज तुझे वडील घरी नाही म्हणून देवाला नैवेद्य घेऊन जाण्यासाठी कोणीच नाही रे. एक काम करतो का रे, एवढा नैवेद्य घेऊन जातो का रे तू देवाला? नामदेव महाराज म्हणाले, हो आई जातो की, दे माझ्याकडे, मी घेऊन जातो देवाला नैवेद्य. आईने त्या ठिकाणी नामदेव महाराजांना बजावलं, म्हणे नाम्या, हा नैवेद्य घेऊन जात आहे खरा, परंतु तो देवालाच खाऊ घालू नये, स्वतः खाऊ घेऊ नको. नैवेद्य कुणाला खाऊ घालायचा आहे? देवाला खाऊ घालायचा आहे. आपण काय करत असतो? देवाला नैवेद्य खाऊ घालत असतो का दाखवत असतो? देवापुढं न्यायचा, दाखवायचा आणि परत म्हणजे तो देवाला दाखवल्या नैवेद्य सुद्धा आपल्याच पोटात. आता ही पद्धत नामदेव महाराजांना माहीत नव्हती बाबा. नामदेव महाराजांच्या आईंनी काय सांगितलं की हा नैवेद्य घे आणि देवाला खाऊ घालून ये. नामदेव महाराजांनी त्या गोनाई मातेचा हातातला त्या ठिकाणी घडवा घेतला आणि तो घडवा घेऊन विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेले बाबा. विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर नामदेव महाराजांनी तो दुधाने भरलेला गडवा देवापुढे त्या ठिकाणी ठेवला आणि देवापुढे ठेवल्यानंतर देवाला त्या ठिकाणी विनंती केली की देवा, अरे माझ्या माताने, माझ्या गोनाई मातेने या ठिकाणी तुझ्यासाठी छान प्रकारे दूध तयार केलं आहे आणि ते दूध एका घडव्यामध्ये भरून मी या ठिकाणी तुझ्यासाठी आणलेलं आहे. हे दूध तू त्या ठिकाणी ग्रहण कर, कारण जोपर्यंत तू हे दूध पिणार नाही ना तोपर्यंत गोनाई माता मला दूध प्यायला देणार आणि माझ्या पोटात फार कावकाव त्या ठिकाणी होत आहे, मला फार भूक लागली देवा, त्यामुळे तू पटकन हा नैवेद्य ग्रहण कर, म्हणजे मला सुद्धा घरी जाऊन काय करता येईल, दूध पिता येईल. अशी नामदेव महाराज त्या ठिकाणी देवाला विनंती करू लागले. परंतु देवाची मूर्ती काही दूध पिना बाबा. पुन्हा पुन्हा विनंती करू लागले, देवा दूध पिना, देवा दूध पिना. पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी देवाला विनंती करू लागले, पण देवाची मूर्ती काही दूध पिना बाबा. काही केलं, देवाची मूर्ती त्या ठिकाणी दूध पिना. मग आता काय करावे? नामदेव महाराजांना वाटलं की कदाचित देवाने मला ओळखलं नसावं. नामदेव महाराजांच्या डोक्यात विचार आला की कदाचित देवाने मला ओळखलं नसावं आणि म्हणून नामदेव महाराजांनी काय केलं, नामदेव महाराजांनी देवाला स्वतःचा परिचय देण्यास सुरुवात केली. महाराज काय केलं, स्वतःचा परिचय देण्यासाठी त्या ठिकाणी सुरुवात केली. नामदेव महाराज विठ्ठल परमात्म्याला त्या ठिकाणी म्हणू लागले, म्हणे देवा, अरे तू मला ओळखलं नाहीस का रे? अरे मी नाम्या, दामा शेट्टीचा मुलगा नाम्या आहे. अरे आज माझे वडील काहीतरी कामानिमित्त बाहेर गावी गेले आणि म्हणून मी आज तुझ्यासाठी नैवेद्य घेऊन आलोय.
देवा अरे थोडं तरी पी ना, अरे घे ना बाबा दूध, हे दूध पी ना लवकर, पी ना असं म्हणत म्हणत त्या ठिकाणी नामदेव महाराज देवाकडे विनंती त्या ठिकाणी करू लागले. दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोपाल लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोपाल, पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोपाल लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोपाल लाला. काला बछड़ा कपिला गाई, बधुआवती नामा जाई, काला बछड़ा कपिला गाई, बधुआवती नामा जाई. दूध पियो पियो पियो, दूध पियो पियो पियो, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. बघा बाबा नामदेव मार पिना, पण देवाची मूर्ती काही नाही त्या ठिकाणी दूध पेई, नैवेद्य काही केलं त्या ठिकाणी देवाची मूर्ती नैवेद्य ग्रहण करेना. तेव्हा नामदेव महाराजांना वाटलं की कदाचित या देवाला एकटं खाण्याची सवय असावी. काय वाटलं नामदेव महाराजांना? कदाचित या देवाला एकटं खाण्याची सवय असावी, म्हणून नामदेव महाराजांनी काय केलं, मंदिराच्या बाहेर त्या ठिकाणी गेले, तो घडलेला घडवा देवापुढे ठेवला, मंदिराच्या बाहेर गेले आणि बाहेरून महाद्वार बंद केले आणि त्या मंदिराच्या एका फटीतून देवाकडे बघू लागले. 1 तास झाले महाराज, 2 तास झाले, 3 तास झाले, परंतु देवाची मूर्ती काही दूध पेत नाही. आता मात्र त्या ठिकाणी नामदेव महाराज व्याकुळ झाले आणि व्याकुळ होऊन त्या ठिकाणी भगवंताकडे पुन्हा आले आणि भगवंताला म्हणाले, देवा अरे तुला हे दूध प्यायचं नाही का? हे दूध तुला आवडत नाही का रे? अरे हे दूध माझ्या गोनाई मातेने केलेलं आहे रे, माझ्या गोनाई मातेने हे दूध त्या ठिकाणी, माझ्या काळी काळी कपिला गाय आहे आणि त्या काळ्या काळ्या कपिला गाईचं काळं काळं वासरू आहे आणि त्या ठिकाणी त्या कपिला गाईचं दूध काढून माझ्या गोनाई मातेने सुंदर सुंदर या ठिकाणी दूध तुझ्यासाठी तयार केलंय देवा, हे दूध तुला आवडत नाही का रे? अरे थोडं तरी पी ना, थोडं तरी पी ना. अरे काळ्या कपिला गायचं आहे, काला बछडा कपिला गाई, दूध दुहावत नामा जाई. त्या ठिकाणी नामदेव महाराज त्या ठिकाणी देवापुढे हट्ट त्या ठिकाणी मांडून ठेवला, परंतु देवाची मूर्ती काही दूध पेत नाही. देवाची मूर्ती कुठं दूध पिते का? पिते का दूध? नाही पित बाबा. परंतु तरीसुद्धा नामदेव महाराजांनी काय केलं तर हट्ट त्या ठिकाणी धरला आणि शेवटी दूध पित नाही, भगवान परमात्म्याची मूर्ती दूध पित नाही हे पाहून त्या ठिकाणी नामदेव महाराजांना आता मात्र राग आला आणि रागाच्या आवेशामध्ये त्या ठिकाणी व्याकुळ त्या ठिकाणी झाले आणि रागाच्या आवेशामध्ये येऊन नामदेव महाराज त्या ठिकाणी रडायला लागले, डोकं आपटायला लागले आणि देवाला त्या ठिकाणी म्हणाले, म्हणे देवा अरे आता जर का तू हे दूध पिलं नाहीस ना म्हणे, तर या ठिकाणी मी डोकं आपटून माझा प्राण देईन म्हणे. काय म्हणाले नामदेव महाराज? जर तू हे दूध पिलं नाहीस तर मी या ठिकाणी माझा प्राण त्या ठिकाणी देईन, डोकं आपटून त्या ठिकाणी माझा प्राण देईल. असा जेव्हा अट्टहास नामदेव महाराजांनी धरला तेव्हा भगवान परमात्म्याने नामदेव महाराजांचा एकांत पाहिला, अट्टहास पाहिला, भाव पाहिला, विश्वास पाहिला, समर्पण त्या ठिकाणी पाहिलं, आस्था पाहिली, श्रद्धा पाहिली आणि शेवटी भगवान परमात्मा त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्या ठिकाणी प्रगट झाले. बोला भक्तवत्सल भगवान की. शेवटी त्या नामदेव महाराजांचा भाव आणि भक्ती पाहून भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले आणि माझ्या नामदेव महाराजांच्या हातून त्या ठिकाणी नैवेद्य खाऊ लागले. सामान्य अधिकार होता का माझ्या नामदेव महाराजांचा? सामान्य अधिकार नव्हता बाबा हो. नव्हे हा सामान्य महिमा संतांचा,
नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. काही सामान्य महिमा नव्हता या नामदेव महाराजांचा. फार मोठा त्या ठिकाणी, फार अगाध महिमा त्या ठिकाणी नामदेव महाराजांचा होता. फार मोठा अधिकार होता. अहो, साक्षात अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याने ज्यांच्या हातून जेवावं हा अधिकार ज्यांना प्राप्त होता असे असणारे नामदेव महाराज, असे असणारे नामदेव महाराज. असं म्हणतात की नामदेव महाराज जेव्हा कीर्तन करायचे बाबा हो, त्यावेळी पांडुरंग परमात्मा त्यांच्या कीर्तनामध्ये येऊन त्या ठिकाणी नाचायचा आणि नाचता नाचता देवाचा पितांबर त्या ठिकाणी गळायचा. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. गळला पितांबर नाच नाच देवाचा गळला पितांबर नाच नाच देवाचा गळला पितांबर नाच नाच देवाचा गळला पितांबर. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग, ओ नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग पांडुरंग. कीर्तनामध्ये भगवान परमात्मा इतके रंगून जायचे की त्यांचा पितांबर केव्हा नाचता नाचता गळाला हे सुद्धा भगवान परमात्म्याच्या लक्षात त्या ठिकाणी आलं नाही. इतका अधिकार संपन्न माझे नामदेव महाराज त्या ठिकाणी होते. या नामदेव महाराजांनी काय केलं बाबा हो, या नामदेव महाराजांनी आपला जो महाराष्ट्र आहे बाबा हो, या महाराष्ट्र म्हणजे काय आहे, संतांची भूमी आहे. आणि या संतांच्या भूमीमध्ये असलेला जो वारकरी संप्रदाय आहे, जी मराठी भाषा आहे, या वारकरी संप्रदायाची आणि मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण भारतभर करणारे सर्वात पहिले संत म्हणजे नामदेव महाराज त्या ठिकाणी होय. आपल्या महाराष्ट्र आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेली जी मराठी भाषा आहे, या महाराष्ट्राची आणि या मराठी भाषेची पताका संपूर्ण जगभर पसरवण्याचे काम माझ्या नामदेव महाराजांनी केले. कीर्तनाच्या माध्यमातून घरोघरी ज्ञानदीप लावण्याचे काम त्या ठिकाणी कोणी केले तर नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी केले. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञानदीप लावू जगी, कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. कीर्तनाच्या माध्यमातून घरोघरी ज्ञानज्योत पसरवण्याचे काम आपल्या नामदेव महाराजांनी या ठिकाणी केले. आणि अशा नामदेव महाराजांचा हा मागणीपर प्रकरणातील हा अभंग या ठिकाणी आहे. आता बघा बाबा, या अभंगामध्ये नामदेव महाराज भगवान परमात्म्याकडे मागणी मागताय. आता मागणी मागताय बाबा, तर मागणी मागणारा कोण आहे, संत नामदेव महाराज. आणि मागणी कोणाकडे मागितली आहे तर भगवान परमात्म्याकडे त्या ठिकाणी मागितलेली आहे. आता बघा बाबा, मागणीच्या त्या ठिकाणी आता मागणी मागताना संतही मागणी मागतात आणि आपणही मागणी मागतो. परंतु संतांच्या मागणीमध्ये आणि आपल्या मागणीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे बाबा. काय आहे, जमीन आसमानाचा फरक त्या ठिकाणी आहे. कसा आहे तर बघा बाबा, जर आपण आपल्या मागणीचा विचार केला, ए बाबा शांत बसा,
जर समजा आपण आपल्या मागणीचा विचार केला तर आपल्या मागणीचा विचार केल्यानंतर आपल्या मागणीचे 3 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे या मागणीमध्ये जो मागणी मागणारा असतो तो त्या मागणीमध्ये स्वतःचेही कल्याण नसते आणि दुसऱ्याचेही कल्याण नसते. दुसरा प्रकार म्हणजे स्वतःचेही नुकसान असते आणि दुसऱ्याचेही नुकसान असते. आणि तिसरा जो वर्ग असतो तो अतिशहाण असतो बाबा. हा वर्ग जो असतो ना तो स्वतःचा स्वार्थ तरी त्या ठिकाणी साधून घेत असतो. कसा साधून घेत असतो? उदाहरणार्थ घ्यायचं झालं बाबा तर बघा, एक आंधळा व्यक्ती असतो आणि त्या आंधळा व्यक्ती त्या आंधळेपणाबद्दल त्या ठिकाणी त्याच्या जीवनाला दुःखी कष्टी होऊन त्या जीवनाला कंटाळून तो एक दिवस काय करतो, भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जातो आणि भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन भगवान शंकराची भक्ती करतो, कठीण तपश्चर्या त्या ठिकाणी करतो आणि त्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्या ठिकाणी भगवान शंकर, आता भोळं दैवत ते लवकर प्रसन्न होतं बाबा. आणि त्या तपश्चर्येवर त्या ठिकाणी भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी प्रकट झाले. आणि प्रकट होऊन भगवान शंकर त्या आंधळ्या भक्ताला म्हणाले, बा भक्ता वरम रोही, काय मागायचं ते माग, मी तुला आज देईल, परंतु माझी एक अट आहे म्हणे. देवा अट आहे? काय अट आहे? म्हणे तू जेही मागशील ते एकाच मागणीमध्ये माग. तुला जे काही मागायचं आहे ते एकाच मागणीमध्ये माग, कारण मी तुला एकच वर त्या ठिकाणी देणार आहे. आता बघा बाबा, जरी तो आंधळा असला ना तरी डोक्याने मात्र फार हुशार होतात. व्यवहारामध्ये एक म्हण आहे बाबा, आंधळा कान्हा कैपती, आंधळा हिकमती. आंधळा जरी असला ना बाबा तरी तो डोक्याने मात्र फार हुशार त्या ठिकाणी होता. आणि म्हणून त्या आंधळ्याने काय केलं, ठीक आहे म्हणे भगवान शंकरजी, ठीक आहे म्हणे, मी तुम्हाला त्या ठिकाणी एकच मागणी मागतो म्हणे, तेवढी फक्त तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा म्हणे. माग काय मागायचं ते? तो आंधळा भगवान शंकराला म्हणाला म्हणे, देवा माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरलेले मला दोघी डोळ्यांनी बघायचे अशी माझी इच्छा आहे म्हणे. काय म्हणाला तो? माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरलेले माझ्या दोन्ही डोळ्यांनी बघावे अशी माझी इच्छा आहे म्हणे. आता भगवान शंकर भोळं दैवत आहे बाबा, तथास्तु म्हणाले आणि त्या ठिकाणी निघून गेले. आता बघा, त्याने एकाच मागणीत किती मागण्या मागितल्या बाबा, याबाबत जर आपण त्याच्या मागणीच्या बद्दल जर आपण विचार केला तर त्याने एकाच मागणीमध्ये अनेक मागण्या मागितल्या. कशा मागण्या मागितल्या? तर बघा बाबा, पहिली गोष्ट म्हणजे तो काय होता, आंधळा. आता आंधळा असल्यामुळे त्याचं लग्न झालेलं नव्हतं, म्हणून पहिली मागणी काय, तर माझं लग्न होऊ दे. आता नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरलेले बघायचे बाबा. मग नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरलेले बघण्यासाठी अगोदर लग्न झालं तर लग्न झाल्यावर मुलगा व्हायला हवा की नाही. मग त्यानंतर दुसरी मागणी काय, मला काय होऊ दे, मुलगा होऊ दे. आता मुलगा झाला परंतु नातू पाहिजे, मग नातू होण्यासाठी मुलाचं लग्न होणं गरजेचं आहे की नाही. म्हणून तिसरी मागणी काय, तर मुलाचं लग्न सुद्धा होऊ दे. मुलाचं लग्न झाल्यानंतर त्या मुलाला काय होऊ दे, मुलगा होऊ दे. आणि त्या मुलाच्या डोक्यावर राजछत्र धरलेले म्हणजे त्याला सुख संपत्ती ऐश्वर राजपाट धन दौलत सगळं काही दे. आणि हे सर्व बघण्यासाठी मला काय दे, 2 डोळे दे. आणि ह्या सर्व गोष्टी घडेपर्यंत मला काय दे, आयुष्य त्या ठिकाणी दे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, की एकाच मागणीमध्ये अनेक मागण्या त्याने मागून घेतल्या. म्हणजे यामध्ये त्याने काय केलं, स्वतःचा स्वार्थ त्या ठिकाणी साधून घेतला बाबा. असेही मागणी मागणारे असतात काही महाभाग, फार विचित्र मागण्या असतात बाबा. आपल्या मागणीचा जर आपण विचार केला ना बाबा, समजा एखादा 10वीतला विद्यार्थी आहे. 10वीतला विद्यार्थी काय करतो, देवाकडे जातो, देवाच्या मंदिरामध्ये जातो, देवापुढे हात जोडतो आणि देवाला म्हणतो, देवा एवढ्या वर्षी पास कर रे, पुढच्या वेळेस तुला 101 पेढ्यांचा नैवेद्य खाऊ घालीन. काय म्हणतो, एवढं वर्ष पास करून दे, तुला 101 पेढ्यांचा नैवेद्य चढवीन म्हणे. मग भलेही त्यातले 100 स्वतःच्या पोटात का जाईना आणि 1 देवापुढं का जाईना, परंतु किती पेढ्यांचा नैवेद्य देईल, 101 पेढ्यांचा नैवेद्य तुला चढवेन. दुसरं जर विचार केला बाबा, आता सध्याच्या काळामध्ये असलेली जी सर्व तरुणांची जी समस्या आहे ती म्हणजे लग्न. ज्या तरुणांचं लग्न होत नाही, लग्न जमत नाही किंवा ज्यांना मुलगी भेटत नाही, असा एक तरुण देवळामध्ये जातो आणि देवाला काय मागणी मागतो, देवा ह्या वर्षी जमू दे, पुढच्या वर्षी जोडीनं तुझ्या पाया पडायला येऊ. काय म्हणतो, एवढं वर्ष जमू दे, पुढच्या वर्षी जोडीनं तुझ्या पाया पडायला येऊ. म्हणजे देवाला काय देतात तुम्ही, आमिष दाखवतात की नाही. देवाकडं काही कमी आहे का,
देव का तुमच्या 101 पेंड्यांचा भुकेला आहे का हो? भुकेला आहे का तो त्याचा? नाही बाबा हो. देव कशाचा भुकेला आहे? देव भावाचा भुकेला. देव भावाचा भुकेला आहे, परंतु आपल्या मनामध्ये भाव नाही. आपल्या मनामध्ये काय बाबा हो? विषयाचं प्रेम जास्त आहे, सांसारिक गोष्टीचा मोहमायेचं प्रेम जास्त आहे, आणि भक्ती ही थोडीच आहे. भक्ती फार कमी प्रमाणात त्या ठिकाणी आहे. भक्ती ज्याची थोडी, पूर्ण विषयाची गोडी, तुकाराम महाराज त्यांच्या अभंगात सांगतात बाबा हो. आणि म्हणून बघा, आपला जो देवाकडे मागणी मागण्याचा जो संकल्प असतो बाबा हो, देवाला आपण काय करत असतो? नैवेद्य कोळाचा खडा त्या ठिकाणी चढवत असतो, परंतु आपला मागण्याचा जो संकल्प असतो तो कसा असतो? मालगाडी एवढा असतो, बरोबर की नाही? म्हणजे देवाला द्यायचं थोडं, पण मागायचं. पण मग देवाचं बी असं आहे बाबा हो, देता है तो छप्पर और लेता है तो बघा बाबा हो, असा आपल्या म्हणजे सांगण्याचं तात्पर्य इतकंच की आपल्या ज्या मागण्या आहेत, आपल्या मागणीमध्ये काय आहे? संसारिक मोह त्या ठिकाणी आहे. संसाराविषयी प्रेम जास्त असतं, भक्ती फार थोड्या प्रमाणात असते. आणि म्हणून आपण आपल्या मागणीचा विचार न करता आपण काय केलं पाहिजे? संतांच्या मागणीचा विचार केला पाहिजे. का केला पाहिजे? कारण संत जे मागतात ते जगाच्या हिताचं असतं. जगात याची देवा पै मागत, याची देवा पै मागत, याची देवा पै मागत, याची देवा पै मागत, याची देवा पै चरण सेवा खंडित. बघा बाबा, आता मागणीचा विचार करताना समजा आपण व्यावहारिक दृष्टीने जर विचार केला, तर व्यावहारिक दृष्टीने विचार केल्यावर बघा बाबा, समजा आपल्याला व्यवहारामध्ये 5,000 रुपयाची आवश्यकता आहे. किती हजाराची? 5,000. आपल्याला 5,000ची आवश्यकता असेल, मग आपण काय करू? ते 5,000 रुपये जर आपल्याला पाहिजे असतील तर आपण काय करणार? एखाद्या व्यक्तीकडे जाणार आणि त्या व्यक्तीला काय सांगणार की बाबा मला 5,000 रुपयाची गरज आहे, तू देशील तर फार बरं होईल बरं का. असं मागतो की नाही आपण? असंच मागतो ना का? असं म्हणतो, ऐ 5,000 रुपयाची गरज आहे, दे लवकर, असं म्हणतो का? नाही म्हणत बाबा. काय म्हणतो आपण की बाबा मला 5,000 रुपयाची गरज आहे, तर ते तुम्हाला दिले तर फार बरं त्या ठिकाणी होईल. म्हणजे ही मागणी कशी आहे? वरवरची मागणी बाबा. कशी आहे? वरवरची मागणी आहे. आणि अशीच वरवरची मागणी तुकाराम महाराज देखील त्या ठिकाणी मागतात. मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. म्हणजे या मागणीमध्ये दिलाच पाहिजे असा आग्रह नाही, तुला द्यायचे असतील तर दे अशी मागणी या ठिकाणी आहे. म्हणजे ही वरवरची मागणी आहे. आणि दुसरा जर व्यवहारामध्ये विचार केला तर समजा एखाद्या मुलाला 5,000 रुपयाची आवश्यकता आहे आणि तो मुलगा काय करेल? ते 5,000 रुपये घेण्यासाठी स्वतःच्या वडिलांकडे जाईल आणि त्या वडिलांना काय म्हणेल? पप्पा मला 5,000 रुपये लागत आहे आणि ते 5,000 रुपये तुम्हाला द्यावेच लागतील. कोण म्हणतो? मुलगा त्याच्या बापाला म्हणतो मला 5,000 रुपये पाहिजे आणि ते 5,000 रुपये तुम्हाला द्यावेच लागतील. इथं काय करावं लागेल? द्यावेच लागणार आहे. म्हणजे ही मागणी कशी आहे?
हक्काने मागितलेली मागणी आहे. हक्काने चकारात्मक मागणी त्या ठिकाणी मागितलेली आहे. आणि तीच चकारात्मक मागणी हक्काने नामदेव महाराज देखील कोणाकडे मागतात? भगवान परमात्म्याकडे त्या ठिकाणी मागतात. हेच देवा पै मागत चरण सेवा खंडित. परंतु नामदेव महाराज मागणी मागताना संसारिक गोष्टीची मागणी मागत नाही. कशाची मागणी मागतात? काय मागतात नामदेव महाराज? तर चरण सेवा अखंडित. हेच देवा पै मागत चरण सेवा अखंडित. चरण सेवा त्या ठिकाणी मागतात बाबाओ. आता बघा, या चरणामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी या ठिकाणी विचार करण्यासारखा बाबाओ. भरपूर गोष्टी त्या ठिकाणी आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे आता मागणी मागायची तर मागणी कुणी मागावी, कुणाला मागावी, का मागावी, कशी मागावी, मागावी का न मागावी, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा म्हणजे नामदेव महाराजांनी या अभंगामध्ये काय मागितलं आहे? चरणसेवा त्या ठिकाणी मागितली आहे. मग चरणसेवा मागितलेली आहे. मग ही चरणसेवा अखंडित कशी घडेल किंवा चरणसेवा म्हणजे काय, अशा अनेक पुष्कळ गोष्टी आहेत ज्या आपल्याला या ठिकाणी विचार करायच्या आहेत. तर बघा बाबाओ, या ठिकाणी या अभंगामध्ये, या अभंगाच्या चरणामध्ये नामदेव महाराजांनी काय मागितलं आहे? चरणसेवा त्या ठिकाणी मागितलेली आहे. मागणी त्या ठिकाणी मागितली. आता कोणी कोणाकडे मागावी आणि काय मागावी बघा बाबा. आता मला सांगा, तुम्हाला समजा पैशाची आर्थिक गरज असेल तर तुम्ही काय कराल? एखाद्या धनवान व्यक्तीकडे जाऊन पैसे मागाल की नाही? बरोबर का? का एखाद्या भिकाऱ्याकडे जाऊन म्हणणार की बाबा मला पैशाची गरज आहे, मला पैसे दे बरं, असं म्हणणार का? नाही बाबा. त्याच्याकडे पैसे मागणार का तुम्ही? नाही. जो देऊ शकतो अशा व्यक्तीकडेच तुम्ही काय करणार? पैशाची मागणी करणार. म्हणजे जो मागणी कुणाकडे मागावी? जो ती मागणी पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे त्याच्याकडे काय करावी? मागणी मागावी. बरोबर की नाही? मग मागणी मागावी कुणाकडे मागावी? समर्थाकडे मागावी. जो देण्यासाठी समर्थ आहे त्याच्याकडे मागावी. आता मला सांगा, राजाने भिकाऱ्याकडे मागणी मागितलेली बरोबर आहे का? नाही बाबा. परंतु भिकाऱ्याने राजाकडे मागणी मागितली तर ती बरोबर आहे, म्हणजे उचित आहे. तसंच आपल्याला तुकाराम महाराज त्या ठिकाणी काय सांगतात? काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत. तुकाराम महाराज आपल्याला काय सांगतात की बाबा तुम्हाला जर मागायचं असेल तर कसं मागा? काही मागणे हे आम्हा उचित. बघा बाबा, मागणे हा जीवाचा स्वभाव आहे. मागणे हा जीवाचा स्वभाव आहे आणि न मागणे हा संतांचा त्या ठिकाणी स्वभाव आहे. परंतु तरीसुद्धा तुम्ही म्हणाल मग तुकाराम महाराज या ठिकाणी कसं काय मागतात, नामदेव महाराज या ठिकाणी कसं काय मागतात? तर बघा बाबा, त्या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात की मागणे हे आम्हाला संतांना योग्य नाही. परंतु या ठिकाणी काय म्हटलंय? काही मागणे हे आम्हा अनुचित. या ठिकाणी कोणत्या शब्दाचा उच्चार केला आहे? काही मागणे. काही म्हणजे काही मागणे अनुचित आहे, परंतु काही मागणे उचित आहे. म्हणजे काय मागावं? तर जे योग्य आहे ते मागावं, ते मागणं उचित आहे. आणि जे अयोग्य आहे ते मागू नये, कारण ते आम्हासाठी काय आहे? अनुचित त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी नामदेव महाराज उचित मागणी मागतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. वास घ्यावा पंढरीचा, वास घ्यावा पंढरीचा,